ब्रेकनंतर बातमी धाराशिवची आहे। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हैदोस आहे। भूम परंडा या तालुक्यामध्ये घरांचं नुकसान आहे। आंबी गावातील घरात पाणीच पाणी परिस्थिती आहे। मुकेश गटकळ यांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे। लोकशाही मराठीशी बोलताना मात्र त्यांच्या घरातील महिलेला अश्रू अनावर झालेले आहेत। घरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य आहे। संसार वाहून गेलाय। केवळ आणि केवळ डोळ्यात पाणी तेवढं शिल्लक आहे। मायबाप सरकारनंच आता आम्हाला मदत करावी अशी मागणी गटकळ कुटुंबीय सध्या व्यक्त करतायत। होतं नव्हतं सगळं वाहून गेलेलं आहे। केवळ डोळ्यात पाणी शिल्लक आहे अशी भावना या महिलेनं व्यक्त केलेली आहे। घरातलं सामान, मुलांची पुस्तकं पाण्यात वाहून गेली आहेत। घरात केवळ आणि केवळ चिखलाचा साम्राज्य आहे। त्यामुळे आता आम्हाला मायबाप सरकारच यातून बाहेर काढू शकतं, मदत करू शकतं। मायबाप सरकारनंच मदत करावी अशी मागणी गटकळ कुटुंबीय करतायत। या सगळ्याचा आढावा घेतलाय, संवाद साधलाय गटकळ कुटुंबियांशी आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। अनेकांचे संसार आता उघड्यावर आलेले आहेत। त्या घरात पाणी घुसून तुम्ही पाहू शकता की या गटकळ कुटुंबियांचं कसं नुकसान झालंय। घरातील प्रत्येक वस्तू असेल आता पाण्यात गेल्यानं घरात गाळ साठलाय आणि पाण्यात वस्तू गेल्यानं यांचं संसारोपयोगी साहित्याचे मोठं नुकसान झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता की यांच्या घराचे अक्षरशः काय परिस्थिती झाली। येथील सर्व सामान पाण्यात वाहून गेल्यानं अक्षरशः आता या कुटुंबावर मोठं संकट उभा राहिलंय। या घरातील प्रत्येक वस्तू अस्ताव्यस्त पडलेली आहे, पाण्यात गाळात गेलेली आहे आणि या गाळात गेलेल्या वस्तूमुळे या लोकांचं आता मोठं नुकसान आहे। तर माझ्यासोबत एक गटकळ कुटुंबीय आहेत। काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती होती रात्री? पाणी घरात शिरलं, ते पण अचानकच शिरलं। बरं अचानक शिरलं, लेकरं घरात, सामान सगळं घरात, एवढी नुकसानी झाली। उडदाची नुकसानी, पीक केलेलं सगळं वाहून गेलं। उपासाला बगर आणलेलं सुद्धा वाहून गेले। लेकरांची वह्या, पुस्तकं, भांडी सुद्धा नदीला वाहून गेली। ज्वारीचं नुकसान झाले, सगळे गव्हा तांदळाचे नुकसान झाले। घरात काय म्हणून नसतंय, सगळे कागदपत्राची, लेकरांच्या वह्या, पुस्तकाची, कपड्याची सगळी वाहून गेली। आम्ही 6 जण घरात होत होतो। पाणी यायचं म्हणून लहान लेकरांसाठी मी बहिणीच्या घरी गेले, पण मी घरी गेले पण बाकीचे होते ना घरात, बाकीच्या घरात होती। मग आमच्या दिरांनी ह्यांनी त्यांना दावा बांधून बाहेर काढलं। बाहेर नुसतं काढलं तर किती वाईट परिस्थिती होती ही सांगते मी तुम्हाला। पाणी कधी चाललं, माझं लग्न झालं 15 वर्ष झालं पण कधीच नाही असं। एक एक वस्तू जमवली होती आणि डोळ्यासमोर असं नाही का? मग आता मी माझ्या कष्टाने रक्ताने घामाने केलेला संसार होता म्हणून जास्त मला वाईट वाटतं। काय म्हणाल? मुलं सकाळी उठलं की माझ्या समर्थन मला विचारलं, मम्मी माझं दप्तर भिजलं का ग? तर मी म्हणलं हाय वरती दप्तर ठेवलं, त्याला काय सांगू? मी त्याला इकडे बघायला सुद्धा आणलं नाही तर ते माझी लेकरं। रात्री पाऊस मरणाचा झाला होता। पाऊस आल्यामुळे काय आम्हाला जनावर सगळी जनावर इथंच होती। जनावर पाणी जास्त आल्यामुळे जनावर काही चोरता आलं नाही आणि त्यामुळे ते ज्वारीचं बिवर सगळं नुकसान झालेलं आहे। ह्यांना अपंग एक बहीण होती, तिला मी उचलून दुसऱ्या शहरमध्ये पाठवलं। गरीबाला कोणीच न्याय देत नाही, कसं न्याय देत नाही मी पण आता बघतेच। कारण एवढे लेकरं घेऊन मी रस्त्यावर सगळ्या पाण्यात हे करते, तरी आम्हाला कुणी घर देणार। खरं तर आमचं ना आम्हाला कुणी न्याय, गरीबाला कुणी न्याय देत नाही। या पावसानं गटकळ कुटुंबियाचा दुःखात आता वाढ झालेली आहे आणि आधीच पिचलेला शेतकरी आता ह्या पाण्यामुळे आता प्रभावित झाल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालंय। आता यांना मदत आहे ती सरकार, यांना अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, भूम, आंबी। सोलापूरच्या करमाळ तालुक्याला पावसाचा फटका बसतोय। करमाळातील संगोबा इथं 90 लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। करमाळ तहसीलदार शिल्पा